तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर भाऊंनो, आजचा टॉपिक सगळ्या टॉपिकपेक्षा वेगळा आहे, तर त्यामुळे मला वाटते की भरपूर जण कमी व्हिडिओ बघतील, पण जे बघणार आहेत त्यांनी आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, कारण का भरपूर इम्पॉर्टंट आतापर्यंत आपल्या चॅनलवर असा व्हिडिओ आला नाही, एवढा खतरनाक आजचा व्हिडिओ आहे। आणि नक्कीच आजचा व्हिडिओ जर तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला तर डिझाईन क्षेत्रात 100% तुम्ही काय ना काहीतरी करू शकता, ही मी गॅरंटी देतो। कारण का ह्योच प्रॉब्लेम सगळ्या डिझायनरला याला आहे, मीही तो अनुभवलाय, त्यासाठी मी आजचा व्हिडिओ एकदम डीप मध्ये केलाय तुमच्यासाठी। तर भाऊंनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं तरी कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे। तर भाऊंनो, मी सांगतो तुम्हाला, कोणत्याही बॅनरची किंवा कोणत्याही टॉपिकची कन्सेप्ट म्हणजे विचार कसा करायचा, तो बॅनर करायला येईलच, ते भरपूर जण सांगतात, मीही शिकवतोय, पण विचार कसा करायचा डीप मध्ये एकदम परफेक्टली, याच बाबतीतचाच मास्टर क्लास आहे भाऊंनो। सगळं टॉपिक माझ्यापाशी रेड आहेत, प्रॉपर सगळी स्क्रिप्ट रेड आहे, मी तुम्हाला सगळं एक आणि एक बारकाई समजून सांगणार आहे, काय काय विषय मेन आहे, काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या जर तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये वापरला तर 100% तुमची डिझाईनला जास्त रीच जाणार, 100% जास्त लाईक जाणार, 100% जास्त कस्टमर येणार। तर आजच्या टॉपिकचा विचार करता प्रॉपर मी काही भाग केल्यात, तर 2 भाग केल्यात मी, एक म्हणजे स्क्रिप्ट लिहिणे प्रॉपर आणि कन्सेप्टचा विचार करणे, अजून भरपूर काही गोष्टी आहेत, तर ते मी तुम्हाला पुढे सांगतो। पहिल्यांदा आपण जाऊयात स्क्रिप्टिंगकडे। तर त्यातला स्क्रिप्टिंगचा पहिला मुद्दा म्हणजे काय की कन्सेप्ट प्लस स्टोरी टेलिंग, म्हणजेच कन्सेप्ट विचार करायचा, म्हणजेच आपण प्रॉपरलीरित्या कोणत्याही गोष्टीचा विचार करणे, म्हणजेच कन्सेप्ट तयार करणे, प्लस ती कन्सेप्ट जे काय पुढचं कस्टमर आहे किंवा जे काय पुढचं पब्लिक आहे ह्याला इन्स्पिरेशन वाटलं पाहिजे किंवा त्याला त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे, या बाबतीतल्याच एक आज मुद्दा मी तुम्हाला समजून सांगणार आहे। हा झाला आपला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे काय की कन्सेप्ट किती प्रकारचे असतात, कन्सेप्ट म्हणतो मी, कन्सेप्ट किती प्रकारचे असतात, कन्सेप्टचा विषय काय आहे हे सगळं तुम्हाला समजून सांगतो, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी डिझाईन क्षेत्रातला कव्हर होतील। त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे काय, कोणत्याही टॉपिकच्या कन्सेप्टचा रिसर्च कसा करायचा, कन्सेप्ट किती आहेत हे पण सांगतो मी, आणि त्या वेगवेगळ्या कन्सेप्टच्या टॉपिकचा रिसर्च कसा करायचा। तर त्यातला आता आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे पहिला मुद्दा, किती प्रकारचे कन्सेप्ट असतात, म्हणजे टाइप्स ऑफ कन्सेप्ट। 3 प्रकारचे कन्सेप्ट असतात आपल्या डिझाईन क्षेत्रात। तर 3 प्रकार कोणकोणते, एक म्हणजे सिनेमॅटिक, दुसरी म्हणजे कन्सेप्ट आर्ट, आणि तिसरी म्हणजे फॉग, ती लाईट असो किंवा डार्क असो, या सगळ्या गोष्टी डिझाईन प्लॅटफॉर्ममध्ये आता अवेलेबल आहेत। तर आता ह्यातले आणि मी तुम्हाला सगळं सविस्तर समजावून सांगतो। एक मी म्हणलो सिनेमॅटिकमध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स येतात, बर्थडे, वेडिंग, अल्बम प्लस प्रिंटच्या पण तुम्ही मारू शकता। 2 नंबर कन्सेप्ट, सण, वार, उत्सव, जयंती, कन्सेप्ट आर्ट, किंवा एक प्रकारे एक शब्द वापरून बाप, आई ह्या रिलेटेड तुम्ही अजून इन्स्पिरेशन जे काय कन्सेप्ट आहे किंवा जे काय डिझाईन आहे तर ती करू शकता। तिसरी गोष्ट फॉग, ती डार्क असो किंवा लाईट असो, ह्याचा जास्त ट्रेंड येत्या 2-3 वर्षा आधी होता, पण आता जरा ट्रेंड कमी झालाय कन्सेप्ट आणि सिनेमॅटिकमुळे। तरी त्यात मी काय काय ते तुम्हाला सांगतो, जसं की बर्थडे, वेडिंग, प्रिंट, सण, वार, जयंती, या सगळ्या गोष्टी या फॉगमध्ये आपण इझी करू शकतोय। तर हे झालं 3 टाईपच्या कन्सेप्ट, तर ह्या तुम्हाला समजलेच असतील, पण आता त्याचा यूज कसा करायचा तर हे मी तुम्हाला सविस्तर समजून सांगतो। जसं की पहिली गोष्ट म्हणजे बघणं ट्रेंड कोणता चालू आहे, त्याबरोबर प्लस कन्सेप्टचा विचार करणं, अशा गोष्टी आहेत। तर ते सगळं मी बोलावलोय, पण कसं करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो। तर पहिला मुद्दा येतोय आता आपला, 3ही फॉर्मॅटमध्ये तो लागू होतोय, प्रॉपर कन्सेप्ट रायटिंग। आता याकडे आलोय आपण, या गोष्टीला भरपूर वेळ देणं गरजेचं आहे, तेव्हाच तुमची डिझाईन सुधारणार, नाहीतर मग अन्यथा मागलं तसं पुढं होणार आहे। तर पहिला मुद्दा आहे त्यातला टॉपिक फाइंड, म्हणजे टॉपिकचा रिसर्च कसा करायचा, प्रॉपर टॉपिक हुडकायचा कसा। पहिली गोष्ट, तुम्ही डिझायनरला फॉलो केला असतील, एक 15 ते 20 डिझायनरला फॉलो केला असतील, चांगल्याच केला असतील, ओके। पहिला मुद्दा आपला कॉम्पिटिटर अनालिसिस म्हणजे प्रॉपरलीरित्या आपल्यापेक्षा भरपूर चांगल्या प्रकारे डिझाईन करणारे डिझायनर्स आपल्या या डिझाईन क्षेत्रात आहेत, त्या डिझायनरला आपल्या 15 ते 20 डिझायनरला फॉलो करून टाका, जेणेकरून कोणता ट्रेंड येणार आहे किंवा कोणता ट्रेंड चालू आहे हे तुम्हाला कळून जाईल डिझाईनच्या बाबतीतला। दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर आपल्याला वातावरणावरनं कळते की कोणती डिझाईन ही सगळ्यात बेस्ट टॉपिक, जसं की आता येणारी शिवजयंती, या शिवजयंतीवरचं पण मी फॉर एक्झाम्पल घेऊन भरपूर काही पुढे गोष्टी मी तुम्हाला समजवणार आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, मग तुम्ही एआयचा वापर करू शकताय प्रॉपरलीरित्या। तिसरी गोष्ट, कॅलेंडर यूज करणं गरजेचं आहे, कॅलेंडर वरचेवर बघत चला, प्रॉपरलीरित्या सण, वार, उत्सव, जयंती तरी कळतीलच, आणि काही गोष्टी आहेत ज्या जसं की दिन असतात प्रॉपरलीरित्या, जल दिन, चहा दिन, या रिलेटेड भरपूर काही असतात, तर ती MPSC UPSC जे काही स्टुडंट्स करतात त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतात, तर तिची मी एक जे काही PDF आहे तर ती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ती नक्कीच डाउनलोड करा, जेणेकरून जे काही मंथली पॅकेज जे काय करतात तर त्यांना ते भरपूर उपयुक्त पडेल। ओके, टॉपिक आपण फाइंड केला, त्यानंतर येते आता कन्सेप्टचा रिसर्च कसा करणे। फॉर एक्झाम्पल आपण शिवजयंती घेऊयात, अजून एक मी पुढे तुम्हाला उदाहरण देतो।
शिवजयंतीबद्दलची इन्फॉर्मेशन एक आणि एक गोष्ट पाहिजे. आता बारक्यातला बारका मुलगा पण सांगू शकेल शिवजयंतीबद्दलची इन्फॉर्मेशन. पण हा एक नवीन टॉपिक घेऊया आपण, जसं की आता लोकमान्य टिळक यांची जयंती. तर लोकमान्य टिळक यांची जयंती असली तर त्यावेळेला काय आपल्या डिझाईनमध्ये येणं, म्हणजेच काय रिसर्च करणं गरजेचं आहे हे नक्कीच लक्षात घ्या. तर यासाठी तुम्हाला 3 गोष्टी लागू शकतात. एक म्हणजे गुगलचा वापर, दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूब आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्स्टावरच्या ओल्ड डिझाईन्स. ओके, तर आता कसं रिसर्च करायचं मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल घेतले आपण लोकमान्य टिळक यांची जयंती किंवा पुण्यतिथी ह्या संदर्भातचा विषय. पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपरली आता मी काही मुद्दा मांडतो आणि त्याचं उत्तर पण देतो. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं संपूर्ण नाव काय ते डिझाईनमध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना कोणत्या नावानं ओळखलं जाते, पदवी कोणती दिल्या ते संपूर्ण येणं गरजेचं, म्हणजे त्या डिझाईनमध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आपला त्यांचं ब्रीद वाक्य काय ते संपूर्ण येणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी कोणतं वृत्तमानपत्र चालू केलं ते संपूर्ण येणं गरजेचं आहे. त्यानंतर मग त्यांचा चांगल्या प्रकारे असणारा मूर्तीतला फोटो किंवा प्रॉपर्टीचे स्टॅच्यू म्हणू शकता किंवा त्यांचा फोटो प्रॉपर तुम्ही ओरिजिनल घेऊ शकता. अशा एवढ्या गोष्टीचं रिसर्च तुम्हाला गुगलवर जाऊन, यूट्यूबवर जाऊन, इन्स्टाच्या ओल्ड डिझाईनमधून जे काय भरपूर डिझायनरनी वापरलं असतील, डायलॉग्स असतील किंवा अजून भरपूर वेगवेगळे प्रकारस आहेत. तर ह्यातनं तुम्हाला परफेक्ट समजून जाईल की बाबा डिझाईनचा फॉर्मॅट कसा करावा किंवा डिझाईनची म्हणजे एक प्रकार डिझाईनच्या कन्सेप्टचा रिसर्च कसा करावा. या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्याकडे भरपूर प्रमाणात येतील. आता आपण प्रॉपरली डिझाईनच्या कन्सेप्टचा रिसर्च केला. आता डिझाईन करणे, कन्सेप्टला मेन म्हणजे चांगला वेळ द्या. 100% जेवढा वेळ दिला, पहिल्यांदा तुम्हाला जरा वेळ लागेल कन्सेप्टचा विचार करायला, जसं की कसं उडकायचं, काय उडकायचं, 1 तास जाईल, 2 तास जाईल, 100% सांगवले. पण डिझाईन आपली टॉप झाली पाहिजे हे डोक्यात ठेवा. 100% जाईल, नंतर हे कालावधी कमी होत येतोय, माझ्या अनुभवावरून सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर आता डिझाईन तयार करणे ह्यातला पहिला मुद्दा. हायलाइटेड गोष्टी कोणकोणत्या आहेत बघा. एक म्हणजे हायलाइटेड टेक्स्ट, जसं की आता आपण फॉर एक्झाम्पल लोकमान्य टिळकांचं घेतलंय तर हायलाइटेड टेक्स्ट काय येणार, लोकमान्य हे हायलाइटेड टेक्स्ट येणार. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्पेस देणे. स्पेस प्रॉपर महत्त्वाचं आहे. भरपूर जागा मोकळी सोडा, आपले डिझाईन सुटसुटीत दिसू देईल, म्हणजे पुढच्याला अट्रॅक्टिव्ह वाटणार. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आपला परफेक्ट अलाइनमेंट. बाबा जो काय आपला फोटो आहे तेवढाच असणं गरजेचं आहे. त्याच्यावर जे काय खालचं मेन शब्द आहे तर तो मोठा असणं गरजेचं आहे. त्या संदर्भातली जे काय बॉडी टेक्स्ट आहे तर ती बारका असणं गरजेचं आहे. या गोष्टी समजणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे परफेक्ट अलाइनमेंट. त्यानंतर पॉवरफुल आणि अट्रॅक्टिव्ह मटेरियल, म्हणजेच एक प्रकारे त्यांचा पिक असो किंवा तिने कोणतं वृत्तमानपत्र चालू केलं, जसं की आता केसरी वृत्तमानपत्र चालू केलं तर ते प्रॉपर फुल HD मध्ये इमेज पाहिजे, ब्लर झालेली अजिबात नको. मग ती पाठीमागं तुम्ही ब्लेंड करून वापरू शकताय, असा विषय. प्रत्येक गोष्टीचा डिटेलिंग आणि डिझाईनमध्ये प्रॉपर आली पाहिजे. डिझाईन म्हणजे प्रॉपरलीरित्या तिने वृत्तमानपत्र कोणतं चालू केलं, त्यांचं ब्रीद वाक्य काय, त्यांचं संपूर्ण नाव काय, त्यांची पुण्यतिथी आहे का जयंती, इथं पण लई जण चुकतात. ते संपूर्ण रिसर्च करून घ्यायचा, हे एक लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय की डिझाईनच्या कन्सेप्टबद्दल सारखं प्रश्न तयार करायचं. प्रश्न तयार केलं की त्याचं उत्तर भेटते आणि ते मग तुम्ही डिझाईनमध्ये वापरू शकताय. मग आता तुम्ही भरपूर प्रश्न तयार करू शकताय, जसं की त्यांचं नाव काय, त्यांचं गाव काय, गाव बिव सगळं तुम्ही काढू शकताय. पण सगळ्याच गोष्टी वापरणं हे शक्य नाही आपल्याकडे एकाच डिझाईनमध्ये. तर त्यासाठी जे काय मेन पॉईंट्स आहेत हे वापरायचं, म्हणजे डिझाईन अजून अट्रॅक्टिव्ह आणि त्या अजून एकदम त्या डिझाईनमध्ये क्लिअरन्स येतो. जे महत्त्वाचं पॉईंट्स आहेत तर ते एकदम प्लेन, म्हणजे कन्सेप्ट आर्ट जरी बनवला, प्लेन ब्लॅक बॅकग्राऊंडवर जरी बनवला, फक्त जरा कलर कॉम्बिनेशन कळायला पाहिजे, अपोजिट कलर वापरा, कलर व्हीलमध्ये बघून एकदम 100% तुमची टॉप कन्सेप्ट होऊन जाईल. ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ह्या जर तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये वापरला तर 100% विषय हार्ड आणि एकदम खतरनाक तुमची डिझाईन होणार, ही मी गॅरंटी देतो. ओके, कारण का ह्याच गोष्टीचा मी वापर करते. तर नक्कीच भाऊनो, आजचा जर व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच आजच्या व्हिडिओला 100% लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, कशा वापरायच्या, काय वापरायच्या, ह्या सगळ्या प्रॉपर बेसिक ते ॲडव्हान्स A to Z आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातात. तर येत्या 11 तारखेला आपलं जी काय फोटोशॉपची बॅच आहे ही सुरू होणार आहे. तर फक्त आणि फक्त तिची फी आहे 3600 रुपये. हेच जर बाहेर बघायला गेला 10,000, 15,000, 20,000 फी आहे. भरपूर जास्त फी आहे. ते आपण एकदम कमी पैशात, कमी खर्चात, कमी टाईममध्ये भरपूर काही शिकवणार आहे. जवळपास भरपूर टॉपिक्स आहेत, तुम्हाला इथं पुढे दिसाल्यात. 20 दिवसांचा क्लास आहे, ऑनलाईन क्लास राहतोय, रोज संध्याकाळी 7 ते 8:30, रोज 1.5 तास प्लस क्लास राहतोय. डेलीचं रेकॉर्डिंगही तुम्हाला भेटते, म्हणजेच क्लासही घेतोय, रेकॉर्डिंग पण देणार तुम्हाला पर्सनली तुमच्या वापरापुरतं, तुम्ही ते बघू शकता कधीही. त्याचबरोबर 30 GB चा डाटा भेटणार, सर्टिफिकेट भेटणार आणि प्रॉपर तुमच्या नावाची कॅलिग्राफी. सर्टिफिकेट कशाचं भेटणार, मी स्वतः छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे डिझाईन प्रिंटिंग अँड पब्लिशिंग याची डिग्री घेतलोय, हा विषय आहे. तर संपूर्ण सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि नक्कीच ॲडमिशन करा.
वर तुम्हाला नंबर दिसेल. बाकी मोबाईलचा एक क्लास अवेलेबल आहे, तो 1500चा आहे. नक्कीच तो रेकॉर्डेड क्लास भेटतो, त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. वर नंबर दिसला आहे, यावर कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन डन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला पुढे एक छोटासा असा व्हिडिओ दिसला आहे, ह्यो सनी जाधव यांचा व्हिडिओ आहे. नक्कीच बघून घ्या. तुम्ही ह्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलाय. जर अजून कोण बघायचं राहिलं असेल तर नक्कीच बघून घ्या. एक उत्तम उदाहरण आहे कन्सेप्ट कशी असावी. प्रॉपर्लीच्या फॉग थीममध्ये आहे आणि एकदम लाईट थीम आहे, एकदम खतरनाक डिझाईन आहे. नक्कीच चेक करून घ्या. फक्त एकदा क्लिक केला की तुम्ही त्या व्हिडिओवर ऑटोमॅटिक जाचेला. तर भेटावं लवकरच आपण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव्ह यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.